आणि सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा महाविकास आघाडीमध्ये अजूनही कायमच आहे। याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज सांगली दौऱ्यावर आहेत, पण त्यांच्या दौऱ्याकडे सांगली काँग्रेसने पाठ फिरवली आहे। ठाकरे गटाकडून कोणतेही निमंत्रण आलं नाही असं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार विक्रम सावंत यांनी स्पष्ट केलं। तर महाविकास आघाडीच्या सांगली जिल्ह्यामधल्या नेत्यांच्या बैठकीचं उद्या नियोजन केले गेलेलं आहे। आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि नेते यांना ठाकरे गटाकडून अधिकृत निमंत्रण देण्यात येईल असं स्पष्टीकरण शिवसेना ठाकरे गट जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी दिलं। आणि सांगलीची लोकसभेची जागा आपल्यालाच मिळावी यावर काँग्रेस अजूनही ठाम आहे, पण विशाल पाटील यांना लोकसभेच्या ऐवजी राज्यसभेवर पाठवण्याच्या पर्यायावर सध्या महाविकास आघाडीचे नेते विचार करत असल्याचं कळतंय। विशाल पाटील यांचा यामध्ये विशेष विचार केला जाईल। त्यांचं राजकीय पुनर्वसन कशा प्रकारे करता येईल यासाठी महाविकास आघाडीनं हा पर्याय शोधलाय। राज्यसभेच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय सुद्धा विचाराधीन आहे। तो पर्याय आहे विधानसभा निवडणुकीमध्ये विशाल पाटील यांना जर उमेदवारी दिली गेली तर त्यांना पूर्ण पाठिंबा देण्याचा। या संदर्भातला अंतिम निर्णय काय होतं त्याकडेही लक्ष आहे। आणि विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था आणि प्रेम आहे। ते संसदेमध्ये कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं। काँग्रेस नेत्यांना भेटणार काय? कदमांची भेट घेणार नाराजी दूर करण्यासाठी भेटू ना, का नाही भेटणार? आमचेच आहेत ते। बघा की विश्वजित कदम सुद्धा आमचे, विशाल पाटील सुद्धा आमचे आहेत। प्रत्येक मतदारसंघामध्ये आघाडीमध्ये असं असतं की प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं पक्षाचा की मतदारसंघ आपल्याकडे राहावा। विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे। विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।